घरातल्या जर 3 गोष्टी उघड्या पडल्या ना, जबाबदार महिलांना सांगतो, जबाबदार, घरातल्या जर 3 गोष्टी उघड्या पडल्या तर घर उघड्यावर यायला काहीच वेळ लागत नाही. तर कोणत्या 3 गोष्टी आहेत? एक तर धन झाकलेलं असावं, ज्ञान झाकलेलं असावं आणि घरातली स्त्री झाकलेली असावी. हे 3 गोष्टी. काही काही स्त्रिया म्हणतील त्याला काय होतं, आम्ही कसंही ब्लाऊज शिवू. तुम्हाला माहीत असेल नसेल, पण आपले जुने लोकगीतं सुद्धा फार खूप सुंदर होते. त्याच्यातला भाव फार मोठा होता. लता दिदींचं पूर्वी रेडिओवर लागायचं ते गीत, लोकगीत होतं की तेजीवाला राखायाच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. याच्या पुढचं बघा शब्द, लाख नजरेनं अंग माझं बाटलं. लोकांच्या नजरेनं सुद्धा अंग बाटत असतं. काही काहींच्या नजरात फक्त वासना आहेत आणि त्या वासनामय नजरा जर आपल्या घरातल्या स्त्रीच्या शरीरावर पडल्या आणि ती स्त्री ज्या घरात राहते त्या घरातल्या फ्रिक्वेन्स बदलायला काहीच वेळ लागत नाही. घडी बदलायला काहीच वेळ लागत नाही. तुम्ही परमार्थ म्हणजे काय महाराज, ज्याला कळाला त्याच्या घरातला अनर्थ पळाला आणि ज्याला कळालाच नाही मायबापांनो हाय तिथंच आहे ते पुढं जायना माग यायना. आज यांनी सपर बांधलेलं आहे त्याचं फक्त पात्रट बदली त्यात गळायला लागलं. कुठे आहेस तू, कुठे आहेस? ज्या घरामध्ये संस्कार आहेत, ज्या घरामध्ये संस्कृती आहे, ज्या घरामध्ये आहार आहे महाराज, त्यांचे सपराचे बंगले व्हायला काहीच वेळ लागला नाही. आणि ज्या घरामध्ये आहार नाही, संस्कार नाही, संस्कृती नाही, ते बंगल्यात राहत होते पण त्या बंगल्याचं सपर व्हायला काहीच वेळ लागलं. काही काहींकडे खूप प्रॉपर्ट्या होत्या, संपल्या. आज्याच्या आणि बापाच्या तर जागिऱ्या होत्या, पोराच्या हातात दिल्या, पोराने तर गुंठा ठेवला नाही. म्हणलं आता काय करतो पोरग, ते म्हणे आता एसटी थांबली का खिडकी बशी, त्याला थंडगार पाण्याच्या बाटल्या, खारे शेंगदाणे, लेमन गोळे. ज्यांना काहीच नाही कॉलेजला दिलं पुण्याला ठेवून, ते म्हणे 10 वर्षांनी पुन्हा आले. बाकीच्या माणसाने विचारलं वय भाऊ पोरग काय करतं, ते म्हणे कांदे लावायच्या बयाच्या टोळीचं मुकदम आहे. म्हणलं 10 वर्ष पुण्याला जाऊन नुसतं कान आगण्या कान संडाचे खड्डे भरण्या का, काय केलंय तुझ्या पोरानं? तारुण्य घासावं लागतं. ज्ञान डाउनलोड करण्याकरता तरुण पण घासावं लागतं महाराज. पहिलवान व्हायचं ठरलं तरी जीव जाळावा लागतो मेणबत्ती सारखा. गायक व्हायचं ठरलं तरी सुद्धा ह्या गोष्टी लय महत्वाच्या आहे गुरुजी. तुम्हाला जर म्हणलं कार्यक्रम झाले तुम्हाला थम्सअप पाहिजे तर प्यातांग का तुम्ही, मिरिंडा, सरप्राईज, इस्तंप नाही मिळणार तुम्हाला. हे जपावं लागणार आहे. तुम्ही जपले म्हणून गुरुजी तुम्ही महाराष्ट्रात आहेत. जे मुलं तरुण पण जपले त्यांच्या भेटीसाठी 2-2 महिने अपॉइंटमेंट घ्यावं लागत असते. ज्या तरुणी आपलं तरुण पण जपल्या त्या सिंदूर नावाचं मशीन कंप्लीट करत असत. मिशन सिंदूर नावाचं मिशन कंप्लीट करणारी, जिनं आपलं तारुण्य जपलं, आपली ताकद जपली. आय कॅन डू, मी करू शकते, मी बनवू शकते. आणि काही काही पोरीला काहीच कळत नाही. उलची कोणी चांगलं बोललं का, गोड गोड बोललं का, ती म्हणजे चिडा केली जा, भगा केली जा. कुठे येत तुम्ही? हे फार महत्वाचं आहे. कोणी फसवल तुम्हाला. अहो 300 रुपयाचे रिचार्ज वारी पुरी पळून नेल्यात. किती? 300 रुपयाचे रिचार्ज वारी. ऍपल फोन घेऊन दिला तिनं मतरच आणलं. कुठपर्यंत आहात तुम्ही? तुमचे हे किती स्टँडर्ड आहे? हे स्टँडर्ड होण्याकरता पोटात काय जातं दिवसभरात? दिवसभरात जर एका दिवसात जर पोटाचं चुकीच गेलं ना पोटात तर दिवस खराब जातो. तुमच्या डोक्यात जर चुकीचं गेलं ना आयुष्य खराब हो जायला काहीच वेळ लागणार नाही. आपले आयुष्य खराब करण्याकरता बरेचसे जण बसलेले जाहिरात घेऊन.
कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए. मासडीच्या गोठ्यामध्ये जर दिवसभर 50 इंची LED TV वरती जर कॅडबरीची जाहिरात वाजवली ना, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, आणि संध्याकाळी तिला जर डालं भरून कॅडबरी ठेवल्या ना, ती खाईल का हो? आपण संध्याकाळी दिवसभरात आपल्या घरातली स्त्री जर जाहिरात पाहती संध्याकाळी म्हणती ऊच लेके आना, म्हणले क्या लगता है? ते म्हणले जीवनात सौंदर्य बहरले. एक पोरगी नाचत होती, असं डान्स करत होता. एक फिल्म प्रोड्युसर तिथून चालला होता, त्यानं बघितलं, तो तिच्याकडे असा काय म्हणते त्याला, आकर्षित झाला, माईक घेऊन गेला आणि तो तिला म्हणू लागला, वाव कोणत्या कॉलेजमध्ये आहेस? ती म्हणले मी आणि कॉलेज. तिकडून एक डुबरी पोरगी पळत आली स्लो मोशन मध्ये, मम्मी. म्हणलं वाव मम्मी, कसं शक्य आहे? ती लगेच म्हणली जीवन आता सौंदर्य बहरले. निस्ती स्किन ग्लो नका करू, बुद्धी ग्लो करा. न पावी जे समाधान, न पावी जे समाधान, न पावी चिंगम होते. जा तिकडे. काय नेमकं सापडलं नाही मी त्याच्यामुळेच बोलिल. तो काय नाव आहे बोऱ्या? तो नाव काय? हा येच हा सुमित. आणि तो अजय. हे खाजवू नका भाऊ, हे खाऊन जर महाराज झाले तर तुम्ही तुकोपर राहायला काही उलट सुलट बोलता. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्यांनी काल्यात दिवशी प्लॅस्टिकची पिशी घेऊन यायची आणि बुंदी घेऊन जायची. महाराज काय गोड प्रमाण दिलं. विचारा वाचुनी न पविजे समाधान. महाराज ज्या घरामध्ये विचार आहेत त्या घरामध्ये पोरं रडत बसत नाहीत. ज्या घरामध्ये विचार आहेत अण्णा दादा त्या घरातले पोरं कधी त्यांच्या जीवनात नैराश्य येत नाही. ज्या घरामध्ये विचार आहेत त्या घरातले पोरं कधीच वाईट वळणारा किंवा नशेला कारणीभूत ठरत नाहीत मायबापांनी. त्या घरामध्ये विचार आहेत ना तर त्या एक कविता होती कुसुमाग्रजची, मला 12वीला. किती वादळे आली संकटे आली वाकणार नाही हा काना, पाठीवरती थाप टाकून तुम्ही फक्त लढ म्हणा. आणि आमच्या पाठीवर थाप टाकण्याकरता संतांची मांदिळी मायबापांना महाराष्ट्रामध्ये. माऊली इतकं दुःख कोणाला आहे जीवनात? इथं कोणाला आहे का? ज्ञानेश्वर माऊली इतकं दुःख? गुरुजी हे आई मुक्ताबाई इतकं दुःख तुमच्या जीवनात आहे का? मुक्ताबाई 4 वर्षाची आहे. आई गेली, वडील गेली, तरी बी डटके जीनाच्या तिथे आणि जगवलं. भाऊ बलात्कारे प्राण ओढत होता आणि इंद्राणीमध्ये नाही मायबापांना या जगात राहायचं नाही असं माऊलीनं ठरवलं. तर मुक्ता आईनं माऊलीला सांगितलं तू योगी आहेस. योगी पावन मना योगी योगी पावन मना योगी
साहे अपराध जनाचा योगी पावन मना योगी पावन मना अपराध साखे अपराध जनाता योगी पावन बना योगी पावन बना योगी पावन मनाचा. आणि आपल्या घरामध्ये योगी जन्माला यावेत, भोगी नव्हे. आणि योगी जन्माला यावेत याच्याकरता बापाला तरुण पण कळणं महत्वाचं. 15 ते 25 वर्षे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं महत्वाचं. 15 ते 25 वर्ष स्टडी करणं महत्वाचं आहे. चांगल्या प्रकारचं पहिलवान तरुणपणे का म्हातारपणे? बोला ना तुम्ही. चांगल्या प्रकारचं पहिलवान तरुणपणे का म्हातारपणे? बोला ना. तरुणपणे. चांगल्या प्रकारचा क्लास 1 अधिकारी तरुणपणे का म्हातारपणे? स्पर्धा परीक्षा MPSC कधी? तरुणपणे. चांगल्या प्रकारची शेती, चांगल्या प्रकारचं मृदुंग कधी शिकायचं? चांगल्या प्रकारचं कीर्तन तरुणपणे. चांगल्या प्रकारचं गायन आणि मिलिटरीमध्ये भरती तरुणपणे. लगन आणि परमार्थ काही काही म्हणतात बाप पलढर प बाबा. कशाला येतो तू? तुला काही समजाना उमजाना आला तर आला तरी बी म्हणतात. काही काही 82 वर्षाचे म्हातारे माणसं माळा घालायला येतात कधी कधी. फार सारी गाडी पडून आणलेली, हेडलाईट फुटलेले, हिल अरेंजमेंट गेलेली. मग बाबाकडे येत मग म्हणत बाबा म्हणलं काय? मग माल घालायची होती. म्हणलं पार पाडून गाडी पेट्रोल पंपापर्यंत आणली ना, आता काय टाकी फुल करीतो. हेडलाईट खालीवर झालेले तो हे रेडिएटर फुटलेलं. कुठं कशाला काय? तो धत मारायला बराफ काय मारायला बराफ. मला खरं सांग. ते म्हणलं आता पोर आणि ना मलाही सावाना. दातपळीवर माळी घालायच्या भानगडीत पडूच नका. खोबा मोल्डीवर कमी स्पीडना मोटरसायकल चालायच्या भानगडीत पडूच नका. एक जण 40 ना चालायला लागला आणि मी त्याला म्हणलं लई दमन चालवत रे. ती म्हण 2 वर्षापूर्वी जे असा U-टर्न आणायला गेलो का जी खोबा सटकला का बाबा असाच झाला. असा उतरून असा चालव. आणि मग म्हणला मी 40च्या पुढे जात नाही. म्हणलं सारा दात पळडी आणि खोबा मोल्डा तू आता जामटू शकत नाही. 40 एकर जमीन संपल्यावर दारू सोडायची का जमीन संपायच्या अगोदर दारू सोडायची? कधी कधी ऐ बेवड्या हो. अरे काही काही जण जाते 40 एकर संपून टाकली. मग म्हणले बाबा. म्हणलं काय? माळ घालायची. माळ घालायची. म्हणलं कमून? ते म्हणे आता गुंठाने राहिले खायला. कधी सगळं संपल्यावर सावध नका हो ना माय बापांनो. याच्याकरता पहिलं चरण महत्वाचं. टाळी वाजवा एका सुरात. पाठीमागचे
जगी ऐसा बाप भावा 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 जगी ऐसा बाप भावा 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 बाप भावा जाता वंश कोटा येता हरणे पाप हरणे पापा कोटा येता हरणे पापा जाता वंश मुक्ती सदा आमच्या कृष्णा महाराजाला प्रभू नारायण बोचरे यांनी 500 रुपये बक्षीस दिले. वा वा वा. माझ्याकडे नव्हते, मला द्यायचे होते. माझ्याकडे गुळाची डबी आहे फक्त, काही नाही. पण प्रभू दादाने 500 रुपये तुम्हाला दिले. अजून बी आले होते पण त्यांनी खिशात ठेवून दिले पुन्हा कमवून. कोण होते ते? नाव दादाराव दादा भाऊ शेळके. हा तिडके देऊन टाका त्यांना. आपापले निष्पाप हात वरती करा बरं. टाळ हात वर करा सगळे बरं का. हां आणि आपल्याला एक टाळी वाजायची. एक टाळी म्हणजे कशी बघा. एक रखुमाई
क्या बात है, आनंद आहे. चला आज की आनंद की जय हो. या ना लाड सांगवीकर या इकडे, लाड सांगवीची या. अन्नदान आहे त्यांचं. या ठिकाणचे आजचे दिवसभराचे अन्नदाते समस्त गावकरी मंडळी लाड सांगवीकर त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होत्या. घे ऐसा बाप व्हावा.